शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी जो लागलेला आहे तो जीके एनर्जी या कंपनीचा 7.5 HP चा सोलर प्लांट या ठिकाणावर लागलेला आहे। आता आपण जीके एनर्जीचे बराच वेळा 5 HP चे 3 HP चे व्हिडिओ आपण बघितले आहेत। आता या ठिकाणी आपण 7.5 HP बद्दल थोडी माहिती बघणार आहेत। आता हा जो पंप आहे तो वसमत तालुक्यामधील कळंबा या ठिकाणी बसलेला पंप आहे। आता याच्यामध्ये इन्स्टॉलेशन मध्ये काही गडबड झाली आहे। आता लोकल जे अथॉरिटी असतात, लोकल जे एजन्सीज असतात की काही सामान याच्यामध्ये डॅमेज झालं किंवा मग काही एखाद्या सामानाची फुटतूट झाली तर शेतकऱ्याला म्हणतात तुम्ही बसून तर घ्या, आम्ही बघतो म्हणतात, करतात आणि नंतर जर त्याला बदलून द्यायची वेळ आली तर मग हे लवकर बदलून देत नाहीत। मग आमचं म्हणणं आहे की बाबा हे असं का करतात, कारण तुमच्याच्यान गलत्या झाल्या, तुमच्याच्यान ते फुटले असं म्हणत नाही आम्ही की ते कोणाच्यान गलत्या होऊ शकत नाहीत। ते फुटतूट होण्याचे सामानच ते साधनच फुटतूट होण्याचं आहे। मग हे जर तुमच्या कंपनीकडून जर असं फुटतूट झालंय तर मग हे तुम्ही बदलून द्या। आता हे बघायचं म्हणजे इकडे सरळ आपण दाखवूयात की ही जी प्लेट आहे तर या ठिकाणी बघा की शेतकऱ्यांना आम्ही विचारलं त्यावेळेस सांगितलं की ही ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांच्यामुळं ही प्लेट पूर्णपणे डॅमेज झाली आणि शेतकऱ्याला ही तशी ही प्लेट जी आहे ते पूर्ण यांनी इन्स्टॉल करून दिली। आता मला एक म्हणायचं आहे की ही प्लेट फुटले, ही प्लेट तर तुम्हाला कधी नाही कधी बदलूनच द्यायची आहे। असं नाही की ही प्लेट तुम्हाला बदलून द्यायची नाही म्हणून। तुम्ही कंपनीला कळवलं आहे की नाही कळवलं हे आम्हाला माहीत नाही की हे तुम्ही शेतकऱ्याची प्लेट आहे ती डॅमेज झाली का काय झालं, परंतु ही प्लेट अशा पद्धतीचं सामान जे आहे ते तुम्ही या ठिकाणी बसून द्यायला नाही पाहिजे शेतकऱ्याला। आणि शेतकऱ्यांना पुन्हा सूचना आहे की काही जरी असलं, तुमचा सक्का भाऊ जरी असेल, जवळचा जरी माणूस असेल तर हे फुटलेलं सामान तुम्ही बसून घेऊ नका, कारण कंपनी जी आहे ते कंपनी तुमची नाही आणि कंपनी त्या एम्प्लॉईची सुद्धा कंपनी नाही। कंपनीचं काम करते। तू म्हणा भाऊ जरी असला तर तुम्ही प्लेट त्याच्याकडून बदलून घ्या, कारण हे जे आहे ते एक प्लेट जर तुम्हाला विकत घ्यायची म्हणलं तर याची किंमत 10 ते 15,000 रुपये एका प्लेटची किंमत आहे। आणि याच्यामुळे जे आहे ते पूर्ण तुमच्या प्लॅन्टचा पॉवर जनरेशनचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी कमी होणार आहे। आणि इथे जर शॉर्ट सर्किट झालं तर पूर्ण प्लॅन्ट हा शॉर्ट होतो, त्याच्यामध्ये बिघाड होण्याचे चान्सेस असतात आणि तुम्हाला जर हे पूर्णपणे खराब झालं तर वर्ष लागू शकतात की हे बदलून येण्याकरता। त्यामुळं हे असल्या पद्धतीत जे झालेलं आहे तर हे तुम्ही घेऊ नका आणि जे काही आहे ते या पूर्णपणे या गोष्टीची काळजी घ्या। आणि त्या लोकांनी ज्या बसवल्यात त्यांना वारंवार तुम्ही फोन करा की माहिती द्या की ह्या प्लेट जे आहेत ते ह्या तुटलेल्या आहेत आणि कंपनीला पण माहिती देत चला की जेणेकरून जर असे काही प्रॉब्लेम असतील तर बाकी जर पंपाचं बघायचं असलं तर व्यवस्थित आहे। आता आपण स्ट्रक्चर वगैरे सुद्धा याचं बघूयात की आतल्या बाजूनं कसं स्ट्रक्चर आहे याचं ते। आता फिटिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा आता जीके कंपनीचं आपण बघितलं, एकंदरीत कंपनीला बघायचं काम नाही, कंपनी चांगली आहे। सर्व्हिसच्या बाबतीमध्ये लोकल एजन्सीकडून थोडाफार याच्यामध्ये सर्व्हिसच्या बाबतीमध्ये इश्यू होऊ शकतो। कंपनीचे पंप वगैरे आपण वारंवार पाहतच आलो आहे, कंट्रोलर वगैरे एकदम व्यवस्थित जबरदस्त यांचं काम आहे। आता जीके कंपनीचा आपण मागं सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता की ज्याच्या प्लेटला एक टर्मिनलच नव्हतं, आपल्या व्हिडिओची दखल घेत कंपनीनं एका दिवसामध्ये त्याला जे आहे ते प्लेट त्या ठिकाणावर बदलून दिली होती। आणि आमचंही म्हणणं आहे की या शेतकऱ्याला, आमचं असं कुठलंच म्हणणं नाही कोणाला डावलणे, कोणाला प्रमोट करणे, फक्त या शेतकऱ्यांना जे काय आहे ते या ठिकाणी जे काय झालेला त्रास आहे, झालेली चूक आहे तर ही कंपनीनं लवकरात लवकर याची दुरुस्त करून द्यायला हवी। या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी या 2 फाउंडेशनवर अशा पद्धतीत त्यांनी प्लेट या ठिकाणावर उभ्या केलेल्या आहेत। एकंदरीत याच्यावर जर बघायचं झालं तर 8 प्लेट आहेत एका पोलवर। या ठिकाणी थोडंसं आता या शेतकऱ्यांनी सुद्धा याची काळजी घेणं गरजेचं आहे, याला 0 डिग्री करणं आणि इथे सुद्धा जे आहे तर शॉकअप सपोर्टिंग लावण्याचं असेल तर शॉकअप टाईप सपोर्ट लावा, कारण हे ज्यावेळेस इकडं हे होतं तर त्यावेळेस ते पूर्णपणे खाली आपल्याला करता आलं पाहिजे। त्यानंतर जे आहे ते पूर्ण आपल्याला 0 डिग्री करून याला वाऱ्यापासून वावटुळीपासून जे आहे ते आपण याचं संरक्षण करू शकतो। एकंदरीत प्लेट ह्या रेडरेन कंपनीच्या प्लेट आहेत। आपण रेडरेन कंपनीचा जो आहे तो डाटा बघितलाच आहे वारंवार। 535 वॅटच्या जे आहेत ते प्लेट आहेत, 45 वोल्टपर्यंत व्होल्टेज जनरेट करू शकतात। नो वोल्ट जे आहे ते 38 वोल्टपर्यंत याचं नो व्होल्टेज या ठिकाणावर प्लेटचा लोड आहे। पूर्ण या स्ट्रक्चरवर जे आहे ते हे स्ट्रक्चरसुद्धा 5 प्लेटचं आहे आणि अशाच पद्धतीने इथे इन्स्टॉल केलेलं आहे। याला 0 डिग्री वगैरे करण्याचे या ठिकाणावर जे आहे तर सर्व काही दिलेलं आहे। कंट्रोलर जर बघायचं झालं तर कंट्रोलर फुली मोबाईल ऑपरेटेड कंट्रोलर आहे। एकंदरीत हे इकोझनचंच याच्यामध्ये इंटरनल जर बघायचं झालं तर सामान आहे। कंपनी दावा करते की हे जे आहे ते आमचं मटेरियल ओन मॅन्युफॅक्चर आहे, परंतु नाही आहे, याच्यामध्ये पूर्णपणे इकोझनचं आहे आणि त्यांनी व्हाईट लेबलिंग केलेली आहे। आता काही ठिकाणी पंप हे सिल्वर कंपनीचे सुद्धा येतात मोटर, पण आता आणखीन एक सोलार योजनेमध्ये सर्वच कंपन्यांच्या बाबतीत एक सांगायचं आहे, आवर्जून शासनाला सुद्धा एक विनंती आहे आणि कंपन्याला सुद्धा एक विनंती आहे। शासन जवळपास आता या जे आहे 7.5 HP
प्लांट आहे याच्यासाठी जवळपास 4,10,000 रुपये कंपनीला देतात. परंतु याच्यामध्ये विषय आहे की कंपन्या ह्या मोटर देतात V4च्या आणि त्याच्या उरावर जो पंप लावतात तो V6चा पंप त्या ठिकाणी दिला जातो. मग याच्यामध्ये असं आहे की बघायचं जर झालं म्हणजे विहीर असो तुमचा बोर असो जाग्यावर जर पाणी तर बघितलं तर अत्यंत प्रेशरनं पाणी मारतात की शेतकऱ्याला असं वाटतं की हे पंप जे आपल्याकडे दिलेला AC पंप आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त पाणी मारतो. परंतु हे गोड गैरसमज आहे. जर आपण हा पंप जर पाईपलाईनवर जर टाकत असेल तर त्या ठिकाणावर जे आहे तर V4च्या मोटरची ताकद ही नक्कीच कमी पडणार आहे. त्याच्यामध्ये विषय असा येतो की मान्य आहे की तुमचं व्होल्टेज संदर्भात त्याच्यामध्ये कमी जास्तपणा असतो त्यामुळे तुम्ही V4च्या त्या ठिकाणी मोटर देताय. परंतु तुमच्या जे काही आहे ते प्लेटची संख्या वाढवून किंवा मग तुमचं व्होल्टेज जनरेशन क्षमता याच्यामध्ये तुम्ही काय बदल करू शकता. कारण आता फुल्ली जर DC मोटर लागत असतील तर याच्यात एकंदरीत पूर्णपणे त्या मोटर चालण्यापुरतं व्होल्टेज जे आहे ते जनरेट होऊ शकतं. V6च्या मोटर चालण्यापुरतं आमचं म्हणणं एकच आहे की तुमच्या पद्धतीने होईल तर तेवढ्या म्हणजे मोठ्या HP तरी V6 मोटर देण्याचे प्रयत्न करा. कारण शेतकऱ्याला जे आहे ते सोलार लावलं याचा डोक्याला ताप झाला नाही पाहिजेत. कारण भरपूर असे शेतकरी 7.5 HP पंप घेतात. म्हणजेच काय आहे की त्यांना एक पाणी दूरपर्यंत न्यायचं असतं, पाईपलाईनवर पाणी न्यायचं असतं. त्या कारणानं हे त्या ठिकाणी इश्यू होऊ शकतात. शक्यतो आमचं एक विनंती आहे की मोठ्या HP सरी जे आहे ते V6चे पंप देण्याचे प्रयत्न करा. बाकी कंट्रोलरवरचा डाटा जर बघायचं झालं तर एकंदरीत प्लांट हा 67 म्हणजे 6,700-800 वॅटचा हा प्लांट आहे. इथून पूर्णपणे कंट्रोलरवरून जो आहे तो या ठिकाणी मोबाईल ऑपरेटिंग करू शकता. या ठिकाणाहून त्याचा QR कोड वगैरे स्कॅन करून ॲप्लिकेशन इकोट्रॉन नावाच्या ॲप्लिकेशनवरून 300 वोल्ट ते 800 वोल्टपर्यंत या कंट्रोलरची कॅपॅसिटी आहे. 16 एम्पियरपर्यंत शॉर्ट सर्किट याचं क्षमता आहे. त्याच्यानंतर 7.5 HP त्या ठिकाणी दिलेला आहे. 240 हर्ट्झपर्यंत याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त होऊ शकते आणि हा पूर्णपणे DC कंट्रोलर आहे. म्हणजे मोटर जी आहे ते DC आहे. आता एकंदरीत याची जी काही प्लेट आहे आता ही प्लेट डॅमेज झाली याच्यामध्ये पाणी कमी जास्त मारण्याचे जे आहे ते कमी मारू शकतं. कारण परफॉर्मन्स तिथून कमी होऊ शकतं आणि शॉर्ट सर्किट होण्याचे पण चान्सेस याच्यामध्ये जास्त असतात. कंपनीला एक विनंती आहे लवकरात लवकर जे आहे ते यांची जी काही प्लेट आहे ती बदलून देण्याची काळजी घ्यावी. आणि जे काही लोकल एजन्सी आहे तुमची जे लोकल इथले डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनासुद्धा एक बोलून यांची जी काही प्लेट आहे यांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्यावा. कारण कंप्लेंट टाकल्याच्या नंतर मग भरपूर त्याच्यामध्ये दिवस जातात आणि भरपूर हा वेळ जातो. शेतकऱ्याच्या डोक्याला एकंदरीत ताप होतो. त्याच्या कारणानं जे आहे ती ही प्लेट तुम्ही लवकरात लवकर त्यांना बदलून द्या. आता याचं आपण पाणी बघूयात कशा पद्धतीत पाणी मारतं हे बघूयात. थोडंसं ढगाळ वातावरणच आहे. तर येथून आपण पंप ऑन केल्याच्या नंतर पूर्णपणे मोटरचा डाटा जो आहे तो कंट्रोलरमध्ये दाखवला जातो की मोटर कुठल्या स्थितीत काम करते, RPM किती घेते, डिलिव्हरी किती आहे आणि किती फ्रिक्वेन्सीवर चालते, हे सर्व काही गोष्टी या ठिकाणावर दिसल्या जातात. आता एकंदरीत विहीर जी आहे ते 85 फूट खोल विहीर आहे आणि याच्यावर जो टाकलेला आहे 7.5 HP 30 मीटर हेडचा पंप यामध्ये टाकलेला आहे. बघूयात आता की पाणी कशा पद्धतीत मारतात. विहीर जर बघायचं झालं तर विहीर येथून आपण बघू शकतो. याच्यावर यांनी 3 HP 30 मीटर हेडचा पंप या ठिकाणावर टाकलेला आहे आणि हा पाईप जो आहे तो इथे 3 इंच डिलिव्हरी आहे पाईपाची. इथे पाणी अशा पद्धतीत हा पाणी मारतोय पंप. पाण्याचं प्रेशर जर बघायचं झालं तर GK हा पाणी मारण्याच्या बाबतीत नंबर 1 पंप आहे. GK पंप पाण्याच्या बाबतीमध्ये कोणालाच सर्वच पंपाला मागं टाकतो. याच्यामध्ये बघायचं झालं तर हा 3 इंच डिलिव्हरीमधून पाणी येतं. आता ही प्लेट थोडीशी त्यामध्ये डॅमेज आहे. त्या प्लेटमुळं थोडाफार पाण्यावर आणखीन पण याच्यामध्ये कमी पाणी आहे. एकंदरीत प्लेट वगैरे जर त्याच्यामध्ये त्या सर्वच चांगल्या असतील, सर्वच जर त्याच्यावर धूळ वगैरे साफ असेल तर याहीपेक्षा जोरात हा पाणी मारतो. एकंदरीत सर्वच काही मटेरियल या गोष्टीचं चांगलं आहे. फक्त लोकल एजन्सीनं जे आहे तर याच्याकडं लक्ष द्यायला हवं. याची सर्व्हिस वगैरे चांगली द्यायला हवी. बाकी GK एनर्जीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1 नंबर पाणी मारण्याच्या बाबतीत ब्रँड आहे. हेच होतं जे काय आहे ते GK एनर्जीच्या 7.5 HP बद्दलची थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.